नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे 1 मे आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज लेबर डे सुद्धा आहे आणि आज फ्रायडे आहे, तर इथे सुद्धा लेबर डेच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते. तर 2 दिवसाची आम्ही ट्रिप डिसाईड केलेली आहे का 2-3 दिवस कुठेतरी जाऊया, कारण की घरामुळे ना खूप हेक्टिक झालं होतं आम्हाला आणि कंटिन्यू काम तर थोडं रिलॅक्स सुद्धा झालं पाहिजे. तर आम्ही आता तयार झालेलो आहोत. सकाळचे 6:55 झालेले आहे. 5 मिनिटात आम्हाला निघायचं आहे. 2 दिवसापूर्वी आमचं ठरलं होतं का 2-3 दिवसासाठी ना आपण जवळच कुठेतरी ट्रिप करूया. तर आम्ही चाललो आहोत जर्मनीला, ब्लॅक फॉरेस्ट इथे. आणि खूप सुंदर आहे ब्लॅक फॉरेस्ट आणि तुम्हाला पण नक्की आवडणार. आणि खूप काही ना जुन्या गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या आहे. तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण तिथे पोचायला आपल्याला 3 ते 3.5 म्हणजे 4 तास लागतीलच, कारण की 1 तास मध्ये थांबणं वगैरे होतं. आणि ब्ल्यू कलरची जी आपली गाडी आहे ना, तर ती घेऊन जाणार आहोत. तर तयारी तर झालेली आहे आमची. आता फक्त चहा घ्यायचा आहे आणि निघायचं आहे. आणि खूप महिन्यानंतर आमची ना ही 2-3 दिवसाची ट्रिप असणार आहे. मला असं वाटतं लास्ट टाइम आम्ही नोव्हेंबर का डिसेंबरमध्ये गेलो होतो हेडलबर्गला. त्यानंतर डायरेक्ट आत्ता, कारण की मध्ये जाणं कुठं झालंच नाही, कारण की घराची शिफ्टिंग वगैरे चालू होती. परिबेलाला 2 वीकच्या सुट्ट्या होत्या तेव्हा. तर चला, आता आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत आता तिथे पोचायला आणि तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायला. चला निघतो आम्ही आता. चला निघतो आम्ही. नाही म्हणतो तरी पण ना 6:15 झालेले आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सकाळचं वेदर किती सुंदर दिसतंय. आणि आज गर्दी नसेल, सुट्टी सर्वांना. आणि इथून जे डिस्टन्स आहे ते 294 किलोमीटर्सच्या आसपास आहे. म्हणजे जवळपास आपल्याला 3-3.5 तास लागतील ब्रेक घेता येता. आणि कोमल मॅडम सर्व जबाबदारी घेणार आहे आज ड्रायव्हिंगची. आहेच. दोघांनी गाडी चालवली तर थोडं इझी पडतं ना. एकाने गाडी चालवलं तर मग थकून जातं, पाठ पण दुखायला लागतं नाही. त्यामुळे मग थोडी मी चालवणार आहे, थोडी मनोज चालवणार आहे गाडी. टोल लागलेला आहे, आता आपल्याला टोल भरायचा आहे. तिथे कार्ड असेल, आपण तिथे जाऊया. जी फर्स्टवाला आहे ना तिथे 1 तास झाला आहे ना आपलं निघून. तर पटकन निघून गेला ना टाईम. फर्स्ट टोलला आपल्याला 4.80 लागले. आय थिंक अजून 1-2 लागेल ती पुढे जाऊन. आम्ही आता थांबणार आहोत इथे, कॉफी वगैरे घेऊ आणि बघू खाण्यासाठी काय, कारण की ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो नाही. परिबेलाने ब्रेकफास्ट केला, बेलाने ॲपल आणि परीने चोकोस खाल्ले. आम्ही चहा घेतला, निघालो. आता कॉफीची गरज आहे आणि काहीतरी खावा. अजून 67 किलोमीटर आहे, अजून 2 तास आहे पोचायला. चला थांबला आहोत, कॉफी घेतो. चल बेला. 150 किलोमीटर्स मी गाडी चालवली आणि आता मनोज गाडी चालवत आहे. आणि असं केलं ना तर अजिबात थकायला होत नाही आणि मग आपण फ्रेश राहतो. आणि आम्ही कॉफी घेतली आणि परिबेलाला दिलेला आहे आता खायला. पुढे थांबू आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये, पण ते 10:30 वाजता ओपन होतं आणि आता वाजलेले आहे 8:53. आता भरपूर वेळ आहे, म्हणजे 1.5 तास तरी आहे ऑलमोस्ट. पण तोपर्यंत म्हटलं परिबेलाला देऊ खायला, म्हणजे कसं त्यांना थोडी झोप आली तर ते झोपतील आणि मग पोचेपर्यंत त्यांना पण फ्रेश वाटणार. ही राईन रिव्हर आहे आणि आता आपण क्रॉस करत आहोत. मागच्या साईडला जे होतं ते फ्रान्स होतं. हां. आणि आता आपण त्यावेळी क्रॉस करू, म्हणजे आपण म्हणजे
एंटर करू जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये आपण निघालो लक्झमबर्ग मधून, फ्रान्समधून आलो आणि आता जर्मनीमध्ये जातो. 3 कंट्री क्रॉस. इथून स्वित्झर्लंड पण जवळच आहे. हा, इथून म्हणजे स्वित्झर्लंडला जायला सुद्धा इथून रस्ता आहे. आपण जे मागच्या वेळी गेलो होतो ना 2 वर्षापूर्वी, हा, इथूनच गेलो स्ट्रासबर्ग वरून. हे लगाच तुम्हाला इथे दिसले किलोमीटर्स म्हणजे लिमिटेशन जे आहेत, स्पीड लिमिटेशन्स. डी म्हणजे डॉइचलँड. आणि इंग्लिशमध्ये आपण जर्मनी म्हणतो, पण जर्मनमध्ये जर्मनीला डॉइचलँड म्हणतात. इतकं सुंदर हे गाव आहे. हे कसं इथून आहे ना, स्वित्झर्लंडला जाण्यासाठी रस्ता लागतो ना. आता तर आपण जर्मनीमध्येच आहोत, पण घरं अगदी स्वित्झर्लंडमध्ये असतात ना, तर तशीच घरं आहे इथे. आणि एका क्षणाला असं वाटतं आपण स्वित्झर्लंडमध्येच आहोत की काय. आणि नेचर इतकं सुंदर आहे ना, खूप भारी दिसते. ग्रीनरी आहे आजूबाजूला. ह्याच्या टाउनचं नाव जे आहे ते गुटाच आहे. गुताच. आणि हे जे असे जे घरं आहेत ना, हे इथले टिपिकल घरं आहे. हे जे लाईन्स असते हे गुटाच नावाची. रिव्हर पण आहे इथे गुटाच नावाची, आणि टाउनचं नाव पण गुटाच. आता आपण 5-7 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत. आणि सगळ्यात अगोदर इथला जो फेमस आहे वॉटरफॉल, तर तो आपण बघणार आहोत. आणि नंतर मग आम्ही ब्रेक घेणार आहोत. म्हणजे जेवणासाठी आम्ही बघूया एखादी प्लेस असेल तर चांगली तिथे. तिथे ना भरपूर रेस्टॉरंट आहे तसं बघितलं तर. पण सर्वात अगोदर आहे ना आम्ही वॉटरफॉल बघणार आहोत. आणि हा वॉटरफॉल खूप फेमस आहे ब्लॅक फॉरेस्टमधला. आणि समरमध्ये स्पेशली खूप खूप भारी दिसतं ते. आणि एक्सायटेड आहे तुम्हाला दाखव. आम्ही पोचलो. गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे. आणि इथे भरपूर पार्किंगला जागा आहे. आणि आम्ही तिकीट वगैरे लावून दिलेलं आहे. पण पेड आहे. पेड आहे. हा, फ्री नाही आहे. म्हणजे अवेलेबल आहे पार्किंग या ठिकाणी, पण पेड आहे. इथून तुम्ही तिकीट घेऊ शकतात. हो. आम्ही काहीतरी खातो. हो, तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. तुम्हाला दाखवतो. तर हे जे पाणी आहे ते वॉटरफॉलचंच पाणी आहे. आता इकडे वरती जायचं आहे. पण ते थोडंसं ना असं चढावर आहे. 4 to 5 मिनिट्स वॉक आहे फक्त. पण त्या अगोदर कसं खाल्लं ना तर परिबेलाला पण एनर्जी राहील पुढे फिरायला. चला तर परिबेला. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. तर पिझ्झा मागवलेला आहे. मार्गरेटा पिझ्झा आणि व्हेजिटेरियन पिझ्झा आता मागवला आहे. पण व्हेजिटेबल्स खूप कमी टाकलेले आहेत. ठीक आहे, मला थोडं चांगलं असेल. ठीक आहे. हां. आणि आम्ही ते घेतलेलं आहे, ताक घेतलेलं आहे. थांबायला गरम मसाला स्मॉल प्लेट्स स्मॉल प्लेट्स सांगितलं. चला, ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. लंचच झाला. 1 मिनिट इथं काहीतरी स्टिक आहे. ब्रेकफास्टसाठी थांबलो होतं. लंच झाला आमचा. पिझ्झा मस्त होता. आणि चला आता आपण जाणार आहोत वॉटरफॉलकडे. आणि खूप फेमस, तुम्हाला अगोदर पण सांगितलं, फेमस आहे वॉटरफॉल. चला, आज वॉटरफॉल इथून 200 मीटर्स वरती आहे. इथे समोर दिसत आहे. हो, चला. वॉटरफॉलचं जे नाव आहे ते ट्रायबर्ग आहे. आणि आज सुट्टी आहे ना, तर एखाद्या वेळेस मग गर्दी पण असू शकते. भरपूर आपले इंडियन्स दिसतं इथे. चल, पहिला हात पकड माझा. परी हात पकड. चल. इथून 200 मीटर्स वरतीच आहे. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे ना. हो, straight. तिथे दिसते का तुम्हाला गर्दी आहे? तिकीट आहे का? माहित नाही, पण असू शकतं काय तिकीट. असं वाटतंय स्वित्झर्लंडमध्येच आलो आहोत. थोडंसं असंच वाटतंय मला. ते माउंटन्स, वेदर वगैरे, थोडंसं हाऊसेस. पण हे जर्मनी आहे. हो, हां, हे जर्मनी आहे. फ्रान्समध्ये आलो. बॉर्डर क्रॉस करून आपण जर्मनीला आलो ना बाबू. हां हां, जाऊ ना भाऊ. पहिले आपण वॉटरफॉल जे फेमस आहे ना ते बघूया. आपल्याला खारुताई पण बघायची आहे. कुकू क्लॉक पण बघायचं आहे.
आणि वॉटरफॉल आहे म्हणजे वॉटरफॉल वॉटरफॉल in जर्मनमध्ये. हो. चला तुम्हाला थोडी झलक दाखवतो. चलो. चला थोडे फोटो काढले आम्ही. आता आपण वरती जाऊया. चला ज्यूस फिनिश करा तुमचा. चला. आय गेस वरती जाण्यासाठी ना पे करावं लागतात आणि क्यू मध्ये पण थांबावं लागेल. हो हो. इथे वेगवेगळ्या कंट्रीचे फ्लॅग्स आहेत. क्यूमध्ये आता आम्ही थांबलो आहोत, पण एंट्रन्स फीज आहे इथे. पण किती आहे तर ते तुम्हाला मी सांगते तसं. पण मला असं वाटतं अर्धा तास तरी लागेल आता आतमध्ये जायला. तर पे केलेले आहे आम्ही फॅमिलीचे 20 युरोज आहे. असं जर बघितलं पर पर्सन 8.50 युरोज आय थिंक. हां, तर फॅमिलीसोबत घेतलेलं तिकीट तर ते थोडं बरं पडतं. आणि जर्मनीतील सगळ्यात हायेस्ट वॉटरफॉल आहे हा आणि फेमससुद्धा, कारण की हे आहे ब्लॅक फॉरेस्टच्या इथे म्हणून. चल आपल्याला चढून जायचं आहे वरती. छान वाटतंय ना? मस्त एकदम. येस, आपल्याला ते मॅप पण देतात. हो, मॅपमध्ये बघू शकतो. येस. हो. तिथून आपल्याला असं वरती जायचं आहे वॉटरफॉल जवळ. पण इथून आहे ना असं वॉटरफॉलचं जे पाणी ना असं खाली दिसतं आणि पाण्याचा असा खळखळ आवाज इतकं सुंदर वाटतं ना ऐकायला. आणि आम्ही तो फोटोज काढतो. परी बघते बायनॉक्युलर्सने बघते. हो ना. आपण जाऊ परी, आपण थोडं अजून जवळ जाऊ. हो. ओके, थोडे इथे फोटोज काढायचे का? हां, इथे थोडे फोटोज काढू आपण. चल. हो, इथूनच जाऊ ना बाबा आपण. ओके. सेमच रस्ता आहे सगळीकडे. वरच्या साईडला पण आहे का ते? का सेमच आहे ऑलमोस्ट? हां, तेच आहे. तिथून पण इथून पण आहे. हां, इथून आपण इझिली इथे वॉटरफॉलकडे जाऊया. हो. जर आपल्याला तुम्हाला माउंटनच्या इथून थोडं ट्रेल करायची असेल तर तिथून या साईडने जाऊ शकतो. शॉर्टकट जायचं असेल तर इथून जाऊ शकतो. हां, इथूनच जाऊया. चला. ये. चल 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 चल. अगं बाई, पाय दुखते. चल. हे बघ, वॉटरफॉल जवळ. चला. हो. किती सुंदर आहे खरंच. फायनली आलो आम्ही वॉटरफॉल जवळ. 5 ते 7 मिनिटाचा रस्ता. बेला चल बाबू, ये. हो, आणि इथे वेगवेगळे स्पॉट्स बनवले. तुम्ही वरती पण क्लाइंब करून जाऊ शकता जर तुम्हाला जवळून बघायचं असेल तर. हां. तर मला वाटतं हा जो पॉईंट आहे हा छान आहे. खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी, जर्मनीमधील सगळ्यात हायेस्ट वॉटरफॉल आहे हा. आणि सगळ्यांचे फोटोज काढून झाल्याच्या नंतर आम्ही पण इथे फोटोज काढणार आहोत. राईट. नाही तुटणार. चल. फोटोज काढले आम्ही. इतके सुंदर फोटोज आलेले आहे. आणि हे जे फोटोज आहे मी इन्स्टाला पोस्ट करत असते. वेगवेगळ्या रील्ससुद्धा अपलोड करत असते. तुम्ही अजूनपर्यंत मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं ना तर कोमल ठोसरे माझं इन्स्टा पेज आहे. तिथे ते पोस्ट आणि व्हिडिओज बघा आणि फॉलो करायला विसरू नका. चला. किती भारी आहे इथे बसून आहे ना हा नजारा आम्ही एन्जॉय करणार आहे. इथे एक बेंच आहे तर इथे बसून तुम्ही ना फोटोज काढू शकता.
ओके गुड. बघू आता तुझा नंबर कधी लागतो. 15-20 मिनटं तुम्ही इथे बसू शकता, फोटोज काढू शकता आणि ट्रस्ट मी इतके भारी फोटो येत आहे इथे. वॉटरफॉल आहे तर, आणि जास्त गर्दी नाही आहे, नाही तर नॉर्मली अशी क्यूमध्ये उभं राहावं लागतं फोटोज काढण्यासाठी. हो. पण आज तेवढी खूप गर्दी जण नाही. वरती चाललेत, हो. पण मुलांसोबत थोडं डिफिकल्ट जाईल. हो. ओके ठीक आहे, बघूया आपण. चला परीबेला, परीबेला. अर्धा तास थांबलो आम्ही इथे आणि पुढची ॲक्टिव्हिटी आम्ही करणार आहोत. म्हणजे दुसरा स्टॉप आहे तिथे थांबणार आहोत आम्ही. ती खूप फेमस आहे, खूप खूप जास्त फेमस आहे. काय दाखवते चला. जेव्हा तुम्ही तिकीट खरेदी करतात ना इथे येण्यासाठी, तर त्या तिकीटमध्ये 4 ॲक्टिव्हिटी फ्री असतात. एक वॉटरफॉलचं आणि एक म्युझियम आहे तिथे, आणि एक असं फोटोज काढण्यासाठी असं बनवलेलं आहे, आणि एक दुसरं आहे ते तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला कळणारच आहे. पण मी ज्याबद्दल आता बोलत होते ना, खूप जास्त फेमस आहे, तर ते दुसरं ठिकाण आहे. पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागणार. बेला, आय थिंक ते एक्झिट बंद आहे. बंद आहे बाबू, इकडनं जावं लागेल आपल्याला असंच जावं लागेल. हा बंद आहे, बंद आहे, क्लोज. म्हणून सगळेजण तसे जात होते, आणि ते आता जे लोक होते ते रिटर्न गेले. चला. आणि कोमलचे मेन ऍक्टिव्हिटी सांगत होती अगोदर, खूप फेमस आहे, ती आपण नंतर बघणार आहोत. हो, त्यासाठी थोडी वाट बघा. आणि पैसे वसूल आहे. जेव्हा तुम्ही तिकीट खरेदी करतात ना, तर हे ऍक्टिव्हिटी पूर्ण करून आहे ना, असं अजिबात वाटणार नाही का तुमचे पैसे वेस्ट गेले. एकदम फन आहे, एकदम नेचर रिलेटेड आहे, आणि कोणाला वॉटरफॉल बघायला आवडत नाही, सर्वांनाच बघायला आवडतं. हो, आणि हा किड्स फ्रेंडली एरिया सुद्धा आहे. हो, मुलांसाठी खूप छान आहे. हो. आम्ही आलो आहोत आता ट्रायबग फॅन्टसीला. तिथून फक्त 3-4 मिनिटाच्या अंतरावर आहे वॉटरफॉल आहे ना, तिथून आहे ना खाली उतरून यायचं आणि लगेच हे आहे तिथे. उन्हाळा चालू, बायकर्स पण आहे इथे ना. उन्हाळा इथे युरोपमध्ये उन्हाळा सुरू झाला का, तर ज्यांच्याकडे बाईक्स आहे ना, तर ते बाईक सगळी 8-9 महिने ठेवलेले असते ना, तर सगळे लोक आहे ना ती बाईक बाहेर काढतात चालवण्यासाठी. भरपूर जण म्हणतात कोमल ते 2 व्हीलर नाही चालवत का, तर चालवतात, पण स्कूटी वगैरे खूप कमी असते त्यांची ना. ते मोठ्या मोठ्या बाईक्स असतात, ते रायडर्स वगैरे चालवतात ना, तर त्या टाईपचे बाईक्स असतात, आणि ते उन्हाळ्यामध्ये चालवतात मोस्टली. ओके, तर हे ट्रायबग फॅन्टसी. वा, येस, तिथंच चालू आपण आता. हो. चल. तर इथे जेव्हा ट्रायबग फॅन्टसीला येतात ना, तर फोटोज काढण्यासाठी खूप सुंदर त्यांनी सेटअप केलेला आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे इथली जी गोष्ट आहे ती सुद्धा माझ्या समोरच आहे, दिसते मला, ती दाखवते तुम्हाला. पण आम्ही फोटोज काढले बघा, हे आमच्या प्रिन्सेस बसलेल्या आहेत तिथे. मग आमच्या दोन्ही प्रिन्सेस आहे तुम्ही. असे वेगवेगळे सेटअप केलेले आहे बघा. हे सनफ्लावरचं आहे, इथे फोटोज काढून झाले. त्याच्यानंतर आम्ही ते ट्रॅक्टरवर पण बसलो, तिथे ते लेडी आहे, आणि इथे हे कुकू क्लॉकचं पण आहे. हा पण सेट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट केक. याच्याबद्दल तर मी माहिती देणार आहे तुम्हाला जेव्हा आम्ही ब्लॅक फॉरेस्ट केक आहे ना जेव्हा खाऊ तेव्हा. आणि बघा हे बघा फॅन्टसी हॉट ट्री बघ, किती छान आहे, किती छान. असं कर, असं लाईक दिस. वा, हे आहे ब्लॅक फॉरेस्ट केक. असा फोटो काढायचा आहे. चला, इथे आहे वरती जायला, आहे का? बेला तुझ्या हेडवरती चेरी आहे. हो, एक जण आकर बेला असा. ओके, चला आता फोटोज काढूया आपण. चला बेला इथं कर. छान आहे. ॲटलीस्ट अर्धा तास तुम्ही इथे स्पेंड करू शकतात. खूप छान छान फोटोज काढू शकतात. गुड. चल. वा,
इथे बघा, तुम्हाला मगाशी सांगितलं एकदम इंटरेस्टिंग ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आणि भरपूर जणांना ते खूप आवडणार आहे आणि इथली ती स्पेशालिटी आहे ती स्पेशली. चला 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 चला, खूप भारी येते खूप. चला बेला चल. तर हेच ते स्पेशल आहे कुकू क्लॉक्स आणि इथली ती स्पेशालिटी आहे. वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं कुकू क्लॉक आहे ते समोरचं. आणि हे समोरच्या शॉपमध्ये ना कुकू क्लॉक जे आहे ना 1000पेक्षा जास्त आहे, म्हणूनच त्याचं नाव आहे हाऊस ऑफ 1000 क्लॉक्स. आणि हे खूप फेमस आहे. इथे तुम्हाला सगळीकडे कुकू क्लॉक्स बघायला मिळतील. इवन भरपूर जणांच्या घरामध्ये सुद्धा कुकू क्लॉक्स असतील किंवा बाहेरच्या साईडला सुद्धा भरपूर जणांनी लावलेले असतील. तर याची जी प्राईस आहे जास्त असते. आणि आता आपण शॉपमध्ये जाणार आहोत आणि हे वेगवेगळे कुकू क्लॉक्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. फोटोज पण खूप सुंदर येतात इथे. हो हो, दाखवू ना आपण. चला चला परी बेला येत. इतकं भारी आहे ना. सॅम्पल्स लावले त्यांनी. सॅम्पल्स लावलेले. हो हो, बघूया आपण. हां, हे बघा, हे पण किती सुंदर आहे बघ. आणि छोटे छोटे पण आहे एकदम. जर तुम्हाला मोठं नसेल पाहिजे तर हे छोट्या साईजचं सुद्धा आहे. आणि छोट्या साईजचं सुद्धा आहे, तर तुम्ही अशा पद्धतीचं सुद्धा घेऊ शकता. चल हे बघा, हे केवढं मोठं आहे. खूप मोठे मोठे आहेत. हो, किती मोठे आहे ते. हे इथे पण आहेत. हो, छोटे छोटे ते छान आहे ते. आणि हे जे आहे 65 युरोजला म्हणजे 6500 रुपयाला. काय ते 65 to 140च्या रेंजमध्ये आहे ते सर्व. आणि इन जनरल जे कुकू क्लॉक्स आहेत त्यांची काय रेंज आहे कोमल? जे कुकू क्लॉक्स आहेत म्हणजे जसं आता हे छोटं जे हे जे आहे हे 209 युरो म्हणजे 21,000 रुपये, साधारण 21,000चं आहे. जसं घेणार तुम्ही एकदम सिम्पल घेतलं तर मग ते 30-40 युरोला. पण मोस्टली चांगले चांगले बघायला गेले ना मग 200-300 1000 युरो, 10,000 15,000च्या रेंजमधले सुद्धा इथे कुकू क्लॉक्स आहे. आणि इथे किचन बघा किती सुंदर आहे कुकू क्लॉकचे. हे पण हे 424 म्हणजे 43,000चं आहे. ओके. आणि हे कुकू क्लॉकचं मॅग्नेट्स का? मॅग्नेट्स आहे. ओके, आपल्याला तर घ्यावंच लागतं का? हे बघा किती सुंदर आहे. याची मी किंमत दाखवलं ते हो 45,000चं आहे ते बघा. आणि हे एक सोविनर शॉप आहे. कप्स वगैरे वाव. आहेत. किती सुंदर आहे. खूप 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 सुंदर आहे माहिती आहे का. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कुकू क्लॉक्स आहे इथे. हे बघा, हे आहे 5,000 युरोचं म्हणजे जवळपास 5 लाखाच्या आसपास असेल. यामध्ये मग वूड क्वालिटी वेगळी असते. हो, त्याची डिझाईन फिनिशिंग एवढं असं वेगवेगळं आहे. नाही बघा किती सुंदर आहे. असं पूर्ण तयार केलेलं आहे जसं नाही का, जसं कोंबड्या आहे इथे, मांजरी आणि गोटा, वेगवेगळ्या थीम्स आहे इथे. तर इतकं भारी वाटतं. आणि जेव्हा आम्ही बघितलं होतं ना तेव्हाच इतकं भारी वाटलं होतं. पण आता हे जवळून बघतो आणि हा जो एक्सपिरियन्स आम्ही जो जवळून बघतोय ना हा मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि मला माहिती हे नक्की आवडणार तुम्हाला. या कुकू क्लॉकमध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मी तुम्हाला कुकू क्लॉक दाखवणार आहे. तर याची प्राईस आहे 15,000 युरो म्हणजे साधारण आपल्या इंडियन रुपीजमध्ये 15 लाख रुपयाची आहे. हे बघा, म्हणून त्यांनी ना असं इथे केलेलं आहे म्हणजे टच वगैरे नको करायला. कुकू क्लॉक घ्यायची खूप इच्छा आहे पण घरात जागाच नाही आणि लावायची कुठं. असो आम्ही हे सोविनर घेतलेलं आहे. तिथे असं लिहिलेलं आहे ब्लॅक फॉरेस्ट. हे चॉकलेट्स घेतलेले आहे आणि परिबेलासाठी हे पेन्सिल्स घेतलेले आहे. चला पे करायचे आहेत आपल्याला. चला अरे ठेव चला. दुसरी ॲक्टिव्हिटी करायला आलो आहोत आम्ही. ज्या 4 प्लेसेस तुम्हाला दाखवलेल्या त्याच्यामध्ये एक आहे. किती छान तरी ना. आपण आलो आहोत ट्रायबग लँडला. हा पूर्ण सेटअप विकत सुद्धा घेऊ शकतो. इथे वेगवेगळे मॉडेल्स बनवले आहेत.
बरं दोन पैसा ते बघ, हे असं प्रेस केलं का ते ट्रेन जातात, ते सॉरी हां व्हॅन किंवा जे हां हे बटन बघ इथं काय टेम्पोज आहे ते जातात. खरंच छान जातं मग ते बरोबर त्या साईडने. आणि ही ॲक्टिव्हिटी मुलांसाठी खूप मस्त आहे, मोठ्यांसाठी तर आहे पण स्पेशली मुलांसाठी आहे. हा सर्वात मोठा मॉडेल आहे इथला ट्रेनचा, ट्रेन सिस्टीमचा. आम्ही ब्लॅक फॉरेस्ट या एरियामध्ये आहोत आणि लहानपणापासून आपण आहे ना ब्लॅक फॉरेस्ट केक हा खात आलेलो आहोत बरोबर. आणि भरपूर जणांचा तो आवडीचा सुद्धा असेल, तर तो आता आपण टेस्ट तर करणारच आहोत. पण ॲक्च्युअलमध्ये त्याची जी सुरुवात आहे याच एरियामधून सुरुवात झालेली आहे. आणि इथे जी सगळ्यात जुनी बेकरी आहे कॅफे ॲडलर, तर तिथे आपण ब्लॅक फॉरेस्ट केक हा टेस्ट करणार आहोत. चला मग आता आपण कॅफेमध्ये आलो आहोत आणि खूप जुनी बेकरी आहे ही. येस, हॅलो. ओके, तर हे ब्लॅक आय गेस दिस इज द ओरिजिनल वन. ओके. ओके, ट्रेडिशनल ब्लॅक फॉरेस्ट केक आहे हा आणि याचा लुक तुम्ही बघू शकता. आणि लहानपणापासून आपल्या इथे ब्लॅक फॉरेस्ट केक खाल्लेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट माहिती आहे. पण हा केक कसा आहे त्याची टेस्ट माहिती नाही आहे. मी ट्राय करते आणि तुम्हाला सुद्धा सांगते. इतका भारी आहे, त्याची टेस्ट इतकी सुंदर आहे. इतका सॉफ्ट केक आहे, चेरीचा क्रीमचा इतका भारी फ्लेवर येतो आहे ना, बटरचा सुद्धा फ्लेवर येतो आहे. आणि तुम्ही जर जर्मनीमध्ये असाल किंवा तुम्ही भारतातनं जर्मनीमध्ये येत असाल, फिरायला येत असेल, तर ब्लॅक फॉरेस्ट एरियामध्ये नक्की या आणि इथला जो ट्रेडिशनल ब्लॅक फॉरेस्ट केक आहे तो नक्की ट्राय करा. कॅफे एडलर या बेकरीचं नाव आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. कॅपेचिनोसुद्धा घेतलेले आहे आम्ही. खूप जास्त गोड नाही आहे, तुम्ही इझिली खाऊ शकता, पण खूप सुंदर टेस्ट आहे, खूप खूप सुंदर टेस्ट. हाऊ इज इट? गुड. आम्ही आता आहोत ब्लॅक फॉरेस्ट म्युझियम इथे आणि आपण कुकू क्लॉक, जिथे कुकू क्लॉक बघितलं ना, तर तिथून हे ब्लॅक फॉरेस्ट म्युझियम 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 20-25 मिनटं लागतात इथे यायला. आणि ही पण एक ॲक्टिव्हिटी चांगली आहे, पार्किंगसाठी खूप मोठा एरिया आहे. चला तर मग आपण जाऊया. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, ग्रीनरी आहे, खूप ग्रीनरी आहे. आणि इथे पण रेस्टॉरंट आहेत. शॉपिंग आपण वॉटरफॉलच्या इथे गेलो होतो, तर ते प्लेसेस होत्या इन्क्लूड, पण ही जी प्लेस आहे आता बघितलं तर ही याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. तर याचे 36 युरोज आम्ही आता पे केलेले आहे या ब्लॅक फॉरेस्ट म्युझियमला जाण्यासाठी. चौघांचे वेगवेगळे तिकीट्स आहेत. 6 वर्षाखालील मुलं असतील तर त्यांची प्राईस वेगळी आहे, पण बेला 7 वर्षाची आहे तर त्याचे प्राइसेस वेगळे आहे, म्हणजे 7 इयर्स ग. तर आता 36 युरोज आम्ही पे केलेले आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आणि हे ओपन एअर म्युझियम आहे, हो, म्हणजे असं ओपन प्लेसमध्ये म्युझियम आहे. आणि इथे मॅप दिलेला आहे, म्हणजे मेन्शन केलेलं आहे कुठे काय काय आहे. चला, ऑल लँग्वेजेसमध्ये. आपलं पहिले नंबर 1 वरती जायचं. नंबर 1ला काय आहे परी? फ्रॉम हिअर. एक ब्लॅक फॉरेस्ट कुठे बनवलं एक कॉन्सेप्ट. किचन आहे. इथे जे फार्मर्स राहायचे ना, तर त्यांचं हे घर आहे आणि हा आजूबाजूचा जो एरिया आहे ना त्यांचंच आहे. तर एकदम मला असं वाटतं 100-1 वर्षापूर्वीपेक्षा पण जुनं घर असेल हे. तर तेव्हा त्यांनी हे दाखवलेलं 100 ना जास्तच. तर ती तेव्हा भांडी कशी होती, इथे कुकिंग कसे करायचे, जसं आपल्या इथे चुलीचा प्रकार असायचा तसंच इथे सुद्धा असायचा. इथे सुद्धा असं लाकडी वगैरे लाकडं वगैरे पेटवायचे आणि ही जी प्लेट आहे गरम व्हायची आणि मग स्वयंपाक वगैरे करायचे. हे बघा इथे
जुनी मशीन आणि येते. मग काय करायचं, मग फॅमिली मेंबर्सला इथून सर्व करायचे एक एक प्लेट. डायनिंग टेबल डायनिंग टेबल तिथं असायचं ना, तर एक एक प्लेट आहे ना तिथे सर्व करायची असं. म्हणजे एवढं फिरून जाण्याची गरज नाही म्हणून असं. आणि बघा हे सगळं ते त्यांचं ते भांडे ठेवण्याचे आणि हे पूर्ण जे आहे ते लाकडाचं बनवलेलं आहे. बाहेर इतकं गरम होतंय पण मध्ये इतकं गार वाटतंय. हा वजन काटा. वजन काटा बघा ना किती जुन्या वस्तू आहेत. काय ते मला वाटतं ग्राइंड करण्यासाठी काहीतरी असेल. आपल्या इथे कसं घराच्या वरती माळा असायचा, तर इथे पण तसंच आहे. वरती माळा आहे, एकदम लाकडी मजबूत लाकूड. तुम्हाला मी एकदम अशा नवीन स्टाईलच्या कुकू क्लॉक्स दाखवल्या, पण हे बघा जुन्या स्टाईलच्या कुकू क्लॉक्स अशा होत्या. म्युझियममध्ये ठेवतात त्यांनी. जसं ही 1870ची आहे, ज्यामध्ये हो तर इथे बनवतात वाटतं ते कुकू क्लॉक. ते आपल्याला बघायचं. ते वरती पण काहीतरी आहे. हो. 1790चं आहे. ते कुकू क्लॉक्स कसे बनवायचे ना, किंवा नाही काहीतरी वेगळं बनवायचं आहे वाटतं. हा इथे वेगळं बनवायचं. काही लाकडाचं काम. कुकू क्लॉक्स कसे बनवायचं ना, तिथलं ते आहे सगळ्या वस्तू वगैरे नाही का. हे बघ असे घर बनवायचे ते. हा, आणि त्यांचं जे ट्रेडिशनल इथल्या लोकांचं जे ट्रेडिशनल क्लोथ्स आहे ना, ते हे आहे. आम्ही तोच विचार करतो, असे कपडे बघा आणि हे असं हॅट वगैरे असायचे. black आणि red. ऍक्च्युली इथल्या लोकांचं ते ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पोशाख असायचे. हे बघा इथे त्यांनी लावलेले आहे. वस्तू नाही का, म्हणजे ते कुकू क्लॉक बनवण्याचं वेगळं, इथे विणायच्या वस्तू, बास्केट वगैरे, शूज नाही का. तर हे इथे हे जे घर आहे हे 1599 मधलं आहे. मी तर जस्ट असा अंदाजा लावला 100-1 वर्षापूर्वीचं, पण 1599 मधलं हे घर आहे. आणि तुम्ही बघू शकता किती जुनं तर आहेच, पण कसं मेंटेन ठेवले त्याला. म्हणजे चालताना थोडा लाकडाचा आवाज येतो, पण एवढे लोक व्हिजिट करतात ना, पण मला असं वाटतं मध्ये मध्ये चेक करत असतील का मेंटेन आहे का नाही. तरी पण एवढ्या वर्षापूर्वीचं अजून त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. सो पोचलो आम्ही, चेक इन करूया. किती वाजले आता का माहिती? 5 वाजले. नेचरच्या सराउंडिंग मध्येच हॉटेल कम अपार्टमेंट आहे. आणि ओके, तिथे खाली प्ले एरिया होता. हो, तिथे प्ले एरिया पण आहे मुलांसाठी. आणि खूप खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि चला तुम्हाला दाखवते. खूप दमलेलो आहोत आम्ही. 5-6 ठिकाणी आम्ही फिरलो. तर इथे आल्याला तिथे किचन आहे. हे वॉटर बॉटल्स आम्ही आणलेले आहेत. आणि क्रॉकरीज वगैरे किंवा बाकीच्या थोड्याफार वस्तू आहेत त्या ते प्रोव्हाइड तर करतातच. कप्स प्लेट्स आहे भरपूर. आणि त्यानंतर मग ते ग्लासेस वगैरे, कटलरी वगैरे असेल, इथे कटलरी वगैरे पण भरपूर दिलेली आहे त्यांनी. आणि इथे फ्रीज पण आहे. हे बघा, इथेच खालीच असेल डस्टबिन. इथे पण लिव्हिंग रूम आहे. आणि लिव्हिंग रूमच्या इथे हा एक बेड आहे, दोन लोकांसाठी आहे. आणि हे 1 बेडरूम अपार्टमेंट आहे. इथे डायनिंग टेबल आणि इथे टीव्ही वगैरे सगळ्या वस्तू आहे. इथे चेअर आहे, मस्त आहे बघा ही. आणि त्याच्यानंतर हा एक बेडरूम आहे. इथे मला असं वाटतं वॉशरूम आहे. इथे वॉशरूम आहे बघा, शॉवर एरिया आणि वॉशरूम वगैरे आहे इथे. आणि त्यानंतर इथे हा एक बेडरूम आहे. आणि हा मागचा एरिया दाखवला आहे तू? हो, दाखवते ना. आणि हे सगळे आपले कपाट वगैरे, मी घाबरलो पेला. आणि खूप सुंदर आहे हा व्ह्यू. इथून जायचं कसं आपण? तिकडून आहे तो डोर तिकडे, मला असं वाटतं. ओके, तर हा पण एक व्ह्यू आहे. इथून जाऊन आपण दाखवूया तो. थांब बरं बाबा एक मिनिट. हे बघा, इथे आम्ही आहोत. ही एक बाल्कनी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, एकदम शांतता आहे. असं चिल करताय काय काय लोक मस्त. तुम्हाला माहिती आहे फक्त 3 महिने किंवा 4 महिनेच ऊन असतं. आणि त्यानंतर मग इथल्या लोकांना ना ऊन खूप आवडतं घ्यायला. आणि मग जेवढं पॉसिबल होतं तेवढं ते बाहेर चेअर टाकून मस्त ऊन घेत असतात. तर बसलेले आहे. तर आम्ही जर पोचलो, फ्रेश होऊ, थोडंसं आराम करू. आणि हाचा व्हिडिओ आहे ते एंड करते. 3-4 प्लेसेस एक्सप्लोअर केलेले आहे. आणि
मी माहितीसुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.